हॅलो. तर गुड मॉर्निंग. पहिले तर आज आहे 31 तारीख आणि पप्पांचा बड्डे आहे आज. कालची तुम्ही क्लिप बघितलीच असेल. काल आम्ही रात्री छोटंसं सेलिब्रेशन केलं, कारण केक वगैरे नाही आणलं रात्री, कारण ते सेलिब्रेशन आज करायचं म्हणून. मग काल आम्ही काहीच नाही केलं. अरे काय लागलं इथं, मी ते इकडं चालू आहे माझं म्हणून ते लागलं. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे इकडे कटिंग करण्यापासून. तर मी करते पावभाजीची तयारी आणि पप्पांना रव्याचे डोसे माझ्या हातचे खायचे होते. मग मला पप्पांनी काल रात्री सांगितले की तू रव्याचे डोसे कर. तर आमचं असं चाललं की पावभाजीच करू फक्त. तर मग मी म्हटलं नको, दोन्ही पण करू. आमचं ठरलं आपण घ्यायचं माझं की नाश्त्याला आपण रवा डोसा करू आणि जेवण पूर्ण पावभाजीच ठेवू. प्लॅन सॉर्टेड, म्हणजे त्यांच्या दोन्ही प्रकारचं आवडीचं होऊन जाईल. तर मी इकडं बसले माझा ब्लॉग बघत घरी आणि इकडं मी सगळी कटिंग करते पटापट. मी आता तयारी करून ठेवणार, बाकीचे पण कामं उरकायचे, फरशी वगैरे. मम्मी गेले बैठकीला, आकांक्षा बसले काम, आता मी एकटीच आहे. तर मी आता रव्याचं सगळं तयारी करून ठेवली, रव्या डोसायचं. आता मी पावभाजीची तयारी करून ठेवते आणि पप्पा थोडं सामान घेऊन येणार आहेत. तर ते आलं की मी सगळी तयारी करते फटाफट. तर चलो बाय. हॅलो. तर मी दिलेला आहे नाश्ता, पप्पांचा फेवरेट. आणि पप्पा कालपासून म्हणत होते की रवा डोसा कर, रवा डोसा कर. तर मग त्यांच्यासाठी नाश्ता तयार आहे. छानपैकी 2 रवा डोसे करून दिलेत. त्याच्यावर चीज, पेरी पेरी मसाला 2 आहेत, एक आकांक्षाला एक मला. आणि सॉस दिलाय त्यांना. चटणी आता थोड्या वेळाने करू आपण, आता ह्यांना बाहेर जायचंय म्हणून मग अर्जंट दिलाय मी ह्यांना. ओ तुम्ही खावा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. एवढं लेकरांनी केले माझ्या, हे माझी लेकरं म्हणजेच एकदम हे मस्त. त्यांना माझ्या हातचा आवडतो रवा डोसा. यार कामाचं लोड, बिचारी म्यूट झाली, म्यूट. काय करायचं, एवढा लोड कंपनीवाले का देता तुम्ही एवढा लोड? हे ते बघ सूर्यनारायण बघ ना मागं तुझ्या, छानपैकी उजेड पडलाय. अगं गेट आहे, गेट गेट आहे, गेट. म्हणजे हे पण आहे साडी, पण ते तिकडची गेट आहे तिकडचं शाळेचं. तर आता मी नाश्ता दिलाय. आम्ही लवकरच पावभाजी तयारी करणार आहे. मी एक पावभाजी केली एकदा, तर ती जरा फसली होती. त्याच्यामुळे मी आता सध्या आकांक्षाला विचारून करते, कारण मम्मी नंतर आकांक्षा नंबर येतो पावभाजीमध्ये. तर मी आज शिकणार आहे पावभाजी. हे बघा, शिकण्यासाठी कोणी मोठा नसतो, कोणी छोटा नसतो, है का नाही? जर तिला चांगली गोष्ट येत असेल तर मग मी शिकणार तिच्याकडून. कारण एकदा माझी पावभाजी गंडली होती, रस्सा भाजी. पण ती पहिल्यांदा केलती, सगळ्यांनी आवडीने खाल्ली होती. आव रस्सा झालतं, जास्त पाणी झालतं. मग आकांक्षाला म्हटलं तू थांब, मग मला सांग, मी करते वाटलं तर, शिकून घेते. काय तर हा तेच ना, तुला आमटीत म्हणजे एक नंबर, एक नंबर आमटी. तर अशा गोष्टी मला जमतात बाकीच्या. पण पावभाजी मी कधी केली नाही. मम्मीच्या हातचीच आम्हाला आवडायची म्हणून आम्ही नेहमी मम्मीला सांगायचो. नंतर मग आकांक्षाने एकदा ट्राय केली. बहुतेक ना तू पहिल्यांदा कधी ट्राय केली ती माहितीये का? जेव्हा आमचे उपास होते तेव्हा तू पहिल्यांदा ट्राय केली ती. दोघांनाच केली होती. इतकी सुंदर केली तिने, आणि आमचे उपास होते. मुद्दाम केली, मुद्दाम. तर तेव्हा तू पहिल्यांदा केलती. त्याच्यानंतर मग तिच्याकडेच कॉन्ट्रॅक्ट गेलं, कारण तिला तिच्या हातची पावभाजी पप्पांना पण आवडली. नंतर तिने मग आमच्यासाठी परत एकदा केलती, त्यापासून ती करते. तर चलो, दुसरा ब्लॉगर ब्लॉग घ्यायच्या तयार होते. मी ठेवते, बाय. रुकने का नहीं, थकने का नहीं, लाइफ में चलते रहने का. सही बोलता है, सही बोलता. हॅलो. तर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आता वाजलेत किती वाजले? 12:30 वाजले. पप्पा आता घरी. अरे वा, छान. बड्डेची सुरुवात छान झाली तुमच्या. तर आता मी करते पावभाजीची तयारी. पप्पा इकडे आहो, बघा बरं जरा. बापरे, आता काय लक्षात आलं.
ओके, तर मी आता ह्यांचं घाबराघाबरी करून झालेलं आहे आणि मी आता करते पावभाजी. सगळी तयारी झाली, कुकर लावलाय, टोमॅटो कांदा चिरलाय आणि आम्ही एकदम सिम्पलपणे पावभाजी करतो. पण मला आजपर्यंत कुणाचीच पावभाजी नाही आवडली, फक्त मला घरची पावभाजी आवडती. आणि कुठं खाल्ली आहे मी, गीता पावभाजी, पिंपरी चिंचवड, निगडी कुठे निगडीला आहे बहुतेक, आकुर्डीला आहे. तीच आवडली आत्तापर्यंत. आणि माझ्या बहिणींनी सजेस्ट केलं तर शर्मा पावभाजी. अजून मला माहीत नाही, कारण मी तिथलीच खाल्ली फक्त. घरच्या नंतर मला तिकडचीच पावभाजी आवडली. आणि मला कुणाचीच पावभाजी आवडत नाही, फक्त मम्मीच्या हातची आणि आकांक्षाच्या हातचीच आवडती. तर आज मी पावभाजी करणार आहे. तर चला आता बघू कशी होती. ओके, आमचा टीचर बदललेला आहे. आकांक्षा येणार होती पण तिची मीटिंग चालू आहे. टीचर बदलला, अचानक टीचर बदलला आणि टीचर दुसरी आली. तिला सांगते मी आता कशी करायची. येस, तिला म्हटलं ती पण करते छान, पण ती अजूनपर्यंत तिने केलीच नाही. मला वाटतं ना तर केली होती. कशी छान करते मम्मी, मी अजून केलीच नाही. तर मी करणार आहे आता आणि मला मम्मी सांगणार आहे. म्हणजे ती थोडक्यात माझ्या हातची होईल पावभाजी. हो, तुझ्याच हातची खायची आम्हाला आज. हो मग काय, मग चांगली करते ना. तर मग आता आम्ही ते अगो हे राहिलं वाटा, हे नंतर घालायचं बरोबर. तर आता आम्ही करतो पटपट, मग नंतर रिव्ह्यू घेतो. ओके, अशी पावभाजी झाली आहे. आता मी वरती याला कोथिंबीर टाकली आणि कलर काय सुंदर आलाय. कलर एक नंबर आलाय. तर आमची चीज पावभाजी तयार आहे आणि इकडे आम्ही सगळे असे बसलेलो आहेत आणि तिथे बघा हे बघा लाईव्ह चालू आहे. हे बघा, दिसणार नाही यार, हे बघा ती मी स्क्रीन माझी कास्ट केली आहे तिकडे. भारी ना, तिकडे सगळे बघतात येते. आता हे दिसणार नाही यार. हे बघा, एकात एक हो 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 हो. तर कशी झाली पावभाजी मला सांगा. एकच नंबर. आणि किती सुंदर दिसते ना टीव्हीत पावभाजी. कस काय हे आहे का? अरे वा, जोक मारताय जोक. ते बघा इकडे बघा, आता मी टीव्हीत बघला. इकडे बघा माझ्या नंतर तुम्ही ब्लॉगमध्ये बघा. नाही, ब्लॉगमध्ये नाही दिसणार. छान झाले, मस्त आले. आवडते तुम्हाला पावभाजी? तू पहिल्यांदाच केली ना तर म्हणजे छान. मम्मी पण तिकडे बघते, तर मला असं घेता येणार. हां, आता दिसतंय का? हे बघा, टीव्हीत दिसतंय सगळं. हां, आता बघा. हां, आता दिसतंय बघा मला. तर चला या पावभाजी खायला. माणसं हुशार आहे आमची बरं का. AI मध्ये तिला टाकणार आहे मी आता. किती छान दिसतात दोघी. लाईव्ह प्रेक्षक छान दिसतात आता दोघी. मी विकत पडा. ओके, आता ऑप्शन चालू आहे आणि आलेले आहेत गेस्ट. फार लांब आणले, खूप लांब. आउट ऑफ इंडिया. यस, वारमधनं आलोय. दोन दाणे दिले. 55 दाणे दे. अक्षवंत हा दीर्घायुष्य इथंच 55 वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. 55 कम्प्लीट. कम्प्लीट. 56 चालू आता. माझा नातू 55 वर्षाचा. आजी 20 वर्षाची. 25 25 का? तो माझा पुनर्जन्म. आत्ताशीच. हो, परत घाला. फोटो काढू तुमचा. होय. मम्मी मी देते क्लिप. मम्मी थोडी साखर घातल्यासारखं करा. मी देते क्लिप. हा, अगं माझ्या मोबाईल मध्ये पण व्हिडिओ आहे, मी क्लिप देते. असू दे ना पण.
चालू नव्हतं. इथं पण बसू येतो साईडला. या हा फोटो काढून पप्पा पुढे या. नाही नाही असं पुढं जास्त झुक. तू तिरका बस म्हणजे तू झाकलं जाशील. हा असा हा व्यवस्थित. आता तुमचं बॉडी सेम दिसते. असं आहे का? तसं असतं. हे बघ ते मागं गेले ना मग तू उठून दिसणार. मी एकदम हे दिसतो काय हा. तू तिरका बसला ना की ओके दिसणार. आता काढ बरं. तिरकं येईल सगळ्यांना. हं. हं? म्हणा बरं का माग. हा. सुदिनम सुदिनम सुजनम सुजनम जन्मदिनम तव जन्मदिनं भवतु मंगलम जन्मदिनम होत मंगलम जन्मदिनं चिरंजीव कुरु चिरंजीव गुरु कीर्तिवर्धनम कीर्तिवर्धनम चिरंजीव किरु चिरंजीव गुरु पुण्यवर्धनम पुण्यवर्धनम विजयी भव विजयी भव सर्वत्र सर्वदा सर्वत्र सर्वदा जगती भवतु जगती भवतु तव तव सुयशगानम सुयशरानम सुदिनम सुदिनम सुजनम सुजनम जन्मदिनम तव जन्मदिनं तनं भवतु मंगलम भवतु मंगलम जन्मदिनम जन्मदिनं जीवित शरदशतम जीवित शरद शतम. छान छान छान. माझ्या 55 वर्षाचं तर असं कधी ऐकलं नाही मी गीत. त्या आज जावं कोण तुमचा ऐकलं. खूप खूप छान 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 एक नंबर. फार छान गाणं होतं. कविता होती ना गाणं. नाही कविता ही होती. शुभेच्छा होत्या संस्कृत शुभेच्छा. मधल्या. मस्त. पप्पा असं कळलं का? कळलं का गाणं? नाही कळलं गाणं. ओके आता आम्ही चाललोय जेवायला पार्टी करायला आणि आमच्या अहो आले माझी काय असं तुझी हा रे नाजुका आणि तू दणकीने हात ठेवला अशी होणार ना मी एकदम ते बघ केस 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 चले. माझ्या मोठ्या केसांचा हात बिग बॉस. खूप मोठी केस आहेत. तुला आवडतात ना का कट करू बॉब कट मार. तुला आवडेल का बॉब कट केलं म्हणजे मला असं हात ठेवला तर त्रास नाही होणार ना. माझ्या पप्पांना नाही आवडणार मी केस कापलेले बॉब बघ कट आपण बॉब कट करू मी असे माझ्या कसला पप्पांना लाल माझे पट्टा लावायचा. पप्पांना माझे केस आवडतात माझे आम्हाला कधीही मला पार्लरमध्ये जाऊन दिलं नाही पप्पांनी केस कटिंगसाठी आयब्रो पण मला आत्ता मी MCSला असताना केलं करून दिलेत मला तर अजिबात पप्पांना आवडत नव्हतं त्यांना माझे जॉईंट भुवया आवडायच्या आता एकदा ठेवून बघ काजल दिसली म्हणजे नाही, ती कोणती? आता जी काव्या कधी जातो. चुकून काजल होशील ग. अशीच करायची अशी बेल्ट लावून जायची शाळेत काजलला टक्कर. जॉईन माझ्या अशा भुवया होता इथं जॉईन होता अशा रीतीने आमच्या जावई बापूंनी आमची खुर्ची तोडली जाऊ दे चला जाऊ द्या कट करा. कट करा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर पप्पा हॅपी बर्थडे टू यू बघाला आधी वरचं घाल ना वरचं घाल पनीर टिक्का मला वाटतं मी मागवलं ओके खुर्ची तोडून झाल्यानंतर आता आम्ही इकडे आलो
आणि मस्तपैकी मला आमचं- बर्थडे गिफ्ट मिळालं माझ्याकडनं, खुर्ची तुटली. तर आमचं जेवण झालं आता आणि खूप पोटभर झालं. आम्ही त्याच्यानंतर जेवणानंतर आईंच्या बर्थडेला मी खुर्ची गिफ्ट करणार. खुर्ची गिफ्ट करणार आहे तुझ्या बड्डेला. तर आम्ही आता शेवट लाईम सोडा मागवलेला, डेंजर. आता आम्हाला सगळ्यांना असं कामातून दूर निघायला लागलं टेकरमुळं. तर आता आमचं सगळं जेवण बिवण झालं आहे. बड्डे मस्त सेलिब्रेशन झाला. बडीशेप नाही आहे. आणि अहो इकडे या. आणि उद्या सकाळी आम्ही निघणार आहे, 4 वाजता. लवकर निघणार आहे, कारण लवकर पोचलो तर ह्याला पण जरा निवांत बसता येईल. आणि खूप दगदग होते ना, डोकं दुखायला लागलंय. माझं पण दुखतं डोकं, पण ठीक आहे आता काय. तरी आम्ही माझं आम्हाला त्या चष्म्यामुळे दुखायला बहुतेक. एका गोष्टीमुळं खूप वाईट वाटते, कारण उद्या आईंचा बड्डे आणि आम्हाला सुट्टी नाही आहे, जाण्याचा प्रॉब्लेम होतो आहे, त्याचं पण वाईट वाटते आम्हाला थोडं, हे ना. हो काय तर. श्वेतला पण खूप चल वाईट जाऊया, वाटते. बर्थडे विश करून येऊ. चल वेट. शिवकृपा.